गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, मौनी अमावस्या भारतीय परंपरेत संयम, स्नान, पितृकार्य, तीळ आणि जल यासाठी विशेष महत्त्वाची मानली जाते. या दिवशी सांगितलेले उपाय शांतपणे श्रद्धेने करण्यासाठी आहेत. आज आपण पाहणार आहोत मौनी अमावस्येला कोणते उपाय करावेत, कसे करावेत आणि त्यांचे फल काय मानले जाते. मौनी अमावस्येला स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी तीर्थस्थानी विशेषतः संगमावर स्नान करणं श्रेष्ठ मानलं जातं. मात्र सर्वांना ते शक्य असेलच असं नाही. म्हणून तीर्थस्नान शक्य नसेल तर त्यांनी योग्य स्नान काळात घरीच शांतपणे स्नान करावं. स्नान करताना फक्त शरीर नाही तर मनही शुद्ध ठेवण्याचा भाव महत्त्वाचा मानला जातो. मौनी अमावस्येला सूर्योदयापूर्वीचा काळ स्नानासाठी श्रेष्ठ मानला जातो. पहाटेच्या वेळी आकाशात तारे दिसत असतानाचा, वातावरण शांत असलेला आणि मन एकाग्र होणारा काळ, या वेळेत केलेलं स्नान अधिक फलदायी मानलं जातं. मौनी अमावस्येला स्नानाच्या पाण्यानुसार वेगवेगळं फल मानलं जातं. घरात गरम पाण्याने केलेलं स्नान सामान्य पण ग्राह्य फल देणारं मानलं जातं. विहीर किंवा बावडीतील स्नान त्यापेक्षा अधिक फलदायी मानलं जातं. तळे किंवा नदीतील स्नान अधिक पुण्यप्रद मानलं जातं. महानदी किंवा संगमातील स्नान अत्यंत श्रेष्ठ फल देणारं मानलं जातं. पाणी जितकं नैसर्गिक आणि प्रवाही तितकं स्नानाचं फल अधिक मानलं जातं. पण हे शक्य नसेल तरीही जिथे स्नान करता तिथे मनात पवित्र तीर्थाचं स्मरण केलं तरी ते ग्राह्य मानलं जातं. मौनी अमावस्या पितृस्मरण आणि पितृकार्यांसाठी योग्य दिवस मानला जातो. या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यावे, त्यात काळे तीळ मिसळावेत, पितरांचे स्मरण करून जल अर्पण किंवा तर्पण करावे. मौनी अमावस्येला तिळाचा उपयोग विशेष मानला जातो. म्हणून या दिवशी तिळयुक्त जल अर्पण, तिळदान किंवा तिळ मिश्रित अन्न हे उपाय पितृस्मरणाशी आणि परंपरेशी जोडलेले मानले जातात. पुढचा उपाय म्हणजे मौनी अमावस्येला मौन पाळण्याची परंपरा आहे. मौन पाळणं शक्य नसेल तर निदान अनावश्यक बोलणं टाळणं, वाद आणि कटू शब्द टाळणं, शक्य तितका वेळ शांततेत घालवणं आणि मन एकाग्र ठेवणं हेही मौनाच्याच आचारात गणलं जातं. मौनी अमावस्येला जड, फार तिखट अन्न टाळावं. साधा मर्यादित आहार घ्यावा. शक्य असल्यास तिळदान, जलदान किंवा अन्नदान करावं. दानात प्रमाण नाही, भाव महत्वाचा मानला जातो. मौनी अमावस्येला हे उपाय श्रद्धेने केल्यास मन शांत होतं, नकारात्मकता कमी होण्यास मदत होते. पितृस्मरणामुळे कुटुंबात शांतता टिकते. पितृकृपेने अडथळे हळूहळू निवळतात आणि कामे मार्गी लागतात. विचार स्पष्ट होतात आणि अंतःशुद्धीचा अनुभव येतो. ही फलश्रुती दिखाव्यासाठी केलेल्या कर्माची नाही तर श्रद्धेने केलेल्या साध्या आचारांची मानली जाते. मौनी अमावस्येला योग्य काळात स्नान, तीळ व जल अर्पण, पितृस्मरण, मौन व संयम आणि दान हे आचार महत्त्वाचे मानले गेले आहेत. येणाऱ्या मौनी अमावस्येला हे उपाय शांततेत, श्रद्धेने आणि संयमाने करा. हीच मौनी अमावस्येची पारंपरिक दिशा आहे. गणपती बाप्पा मोरया.